फर्स्ट युनिटला आपण स्टार्ट करण्याच्या अगोदर ऍक्च्युअल कम्प्युटेशनल मॉडेल काय आहे हे आपण आधी समजून घेऊ. कम्प्युटेशनल मॉडेल म्हणजे एक ऍबस्ट्रॅक्ट मॉडेल आहे, एक असं मॉडेल की ज्याच्यामध्ये आपण कम्प्युटर डेव्हलप करण्याच्या अगोदर हे मॅथमॅटिकल मॉडेल बनवलं जातं. तर हे 3 टाईपचे मॉडेल्स आहेत बेसिकली. पहिलं जे मॉडेल आहे ते आहे फायनाईट ऑटोमेटा. आता याचं नाव फायनाईट काय? फायनाईट म्हणजे काय, तर याच्यामध्ये काउंटेबल स्टेप्स आहे. ते ऍक्च्युअली स्टेप नसून स्टेट्स म्हणतात त्याला, पण आता जनरल लँग्वेज मध्ये आपण त्याला असं म्हणूया की काउंटेबल स्टेप्स आहेत. आणि ऑटोमेटा आहे तो म्हणजे मशीन आहे. सेकंड जो आहे तो पुश डाऊन ऑटोमेटा आहे. याच्यामध्ये ह्या फायनाईट ऑटोमेटापेक्षा काहीतरी ऍडव्हान्स याच्यामध्ये ऍडिशन केलेलं आहे. आणि थर्ड जो बनला होता तो आहे ट्युरिंग मशीन. तर आता हे 1 बाय 1 ऍबस्ट्रॅक्ट मॉडेल जे आहे ते आपण थोडक्यात पाहूया. तर फर्स्ट बेसिक मशीन जे आहे ती बेसिक मशीन म्हणजे काय, तर मशीन काय असते, तर एक असं एक सेट ऑफ स्टेट्स आहे की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी इनपुट करतो. इनपुट केल्यानंतर यामध्ये काहीतरी एक प्रोसेस होते आणि प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला फायनल आउटपुट मिळतं. तर ते जे आहे याला म्हणतात बेसिक मशीन. तर आता ह्या बेसिक मशीन्स पासूनच फायनाईट ऑटोमेटा बनलेला आहे पहिले. तर हा फायनाईट ऑटोमेटा त्याला फायनाईट स्टेट मशीन असेही म्हणतात. तर याच्यामध्ये हे 3 मेन पार्ट्स आहे. फर्स्ट आहे इनपुट टेप. आता इनपुट टेप म्हणजे काय, तर हा एक टेप आहे ज्या टेपमध्ये असे काही बॉक्स आहेत. प्रत्येक बॉक्स एक सिम्बॉल कंटेन करतो. म्हणजे याचा अर्थ काय, हे इनपुट सिम्बॉल्स आहे. जे इनपुट सिम्बॉल ज्याच्यावर एका टेपवर सिच्युएट केले म्हणून याला इनपुट टेप म्हणतात. नंतर हा इनपुट टेप जो आहे तो रीडिंग हेडने रीड केला जातो. आता हा रीडिंग हेडच आहे, फक्त रीडच करतो, हा राईट करत नाही. आणि हा जो आहे हा एका डायरेक्शन मध्ये आहे. हा लेफ्ट करून राईट डायरेक्शन कडेच हा वर्क करतो. लेफ्ट टू राईट याची मुवमेंट असते. आणि तिसरा पार्ट जो आहे तो फायनाईट कंट्रोल आहे. फायनाईट कंट्रोल मध्ये काय असतात, तर एक छोट्या छोट्या स्टेट्स असतात. प्रत्येक स्टेट्स हे जे आहे ते ट्रान्झॅक्शन हे असं करत असते. म्हणजे मशीन एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाते. काहीतरी पर्टिक्युलर इनपुट मिळालं तरच ते पुढच्या स्टेटमध्ये जातं. तर अशा बंच ऑफ स्टेटला म्हणतात फायनाईट कंट्रोल. तर याच्यामध्ये ह्या मशीनमध्ये एक ड्रॉबॅक्स होता की याला मेमरीच नव्हती. मग मेमरी जर याला ऍड केली तर त्याच्यापासून बनला पुश डाऊन ऑटोमेटा. आता याच्यामध्ये पुश डाऊन ऑटोमेटा हा कुठून आला, पुश हा शब्द कुठून आला, तर ऍज अ मेमरी इथं काय जोडलं गेलं, तर इथं स्टॅक जोडला गेला. हा जो आहे हा स्टॅक आहे. आता स्टॅकच्या प्रॉपर्टी एक आहे की हा एकाच एंड पासून आपण काय करू शकतो, त्याचं ऑपरेशन्स करू शकतो. त्याच्यात 2 ऑपरेशन असतात. एक पॉप करू शकतो, त्यातून इलिमेंट हा काढू शकतो, किंवा त्याच्यात इलिमेंट हा टाकू शकतो. दॅट्स अ 1 टर्मिनल. तर हा जो आहे स्टॅक, ह्या स्टॅक मधला पुश हा शब्द गेला, पुश डाऊन ऑटोमेटा. हा इनपुट टेप फायनाईट ऑटोमेटा सारखाच आहे. याच्यामध्ये रीडिंग हेड पण आहे, तो लेफ्ट टू राईटच मुवमेंट्स करतो. म्हणजे ए नंतर बी रीड करेल, बी नंतर बी रीड करेल. फायनाईट कंट्रोल सुद्धा नंबर ऑफ स्टेट्सच आहे. फक्त याच्यामध्ये त्या स्टेट्सला थोडी पॉवर दिली की त्या स्टेट जे आहे काहीतरी ऍटम इथं सेव्ह करू शकतात किंवा तिथून ऍटम हा घेऊ शकतात. तर हा पुश डाऊन ऑटोमेटा बनला. नंतर तिसरं मॉडेल जे आलं ते ट्युरिंग मशीनचं. आता पहिल्या मॉडेलमध्ये, ह्या मॉडेलमध्ये काय प्रॉब्लेम होता की स्टॅक जे आहे त्याला लिमिटेशन्स आहे. जो सिम्बॉल वरती असेल त्याच सिम्बॉलला आपण त्याच सिम्बॉलवर ऑपरेशन करू शकू, किंवा इनपुट टेपवर आपण जे आहे एका डायरेक्शन मध्ये आपण जातोय, जो मागे जर कोणता शब्द गेला तर त्याला परत आपण रीड करू शकणार नाही. तर ह्या ट्युरिंग मशीन मध्ये काही बदल केले गेले. हा जो इनपुट टेप आहे त्यालाच आउटपुट टेप केला. म्हणजे इथूनच इनपुट घेणार आहे आणि आपण ह्याच स्टेपवर आउटपुट देणार आहे. तर इनपुट आणि आउटपुट टेप याला जर केला आहे तर हा जो हेड आहे तो सुद्धा रीड आणि राईट करणारा असला पाहिजे. तर हा सिम्बॉल्स हा रीडही करतोय आणि सिम्बॉल्स हा राईटही करेल. त्याच्यासाठी ह्या हेडला बाय डायरेक्शनल करणं जरुरी आहे, म्हणून हा बाय डायरेक्शनल केला गेला.
आणि त्याच्यानंतर मग हा फायनाईट कंट्रोल मध्ये ह्या हेडच्या रिलेटेड आणि या इनपुट टेपच्या रिलेटेड ऑपरेशन ह्या स्टेट्सला ऍड केले गेले. म्हणजे हे स्टेट्स काय करतात, सिम्बॉल रीड करतात, नंतर ह्या स्टेट्स ह्या सिम्बॉल राईटही करू शकतात. आणि ह्या मोमेंट ऑफ द हेड जे आहे हे बाय डायरेक्शनल लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट पण हे करतात. तर हे ट्युरिंग मशीन आजचं जे कम्प्युटर आहे हे पूर्ण ह्या ट्युरिंग मशीनच्या बेसिसवर हे वर्क करतं. तर ह्या ट्युरिंग मशीनच्या अगोदर मध्येच एक लिनियर बाउंडेड ऑटोमेटा इंट्रोड्यूस केला गेला होता. म्हणजे थोडंसं रिस्ट्रिक्शन होतं ह्या ट्युरिंग मशीन मध्ये, ते की याच्यामध्ये पण जे इनपुट टेप आहे याचा स्पेस जो आहे हा कमी होता आणि त्याच्यामध्ये त्याला लिमिटेशन की एवढ्या स्पेसवरच त्यांनी वर्क करा. वर्किंग स्पेस जो आहे टेपवरचा तो लिमिटेड केला गेला होता. तर हे जे आहे हे लिमिटेशन्स काढून मग ही कम्प्लीट ट्युरिंग मशीन हे बनले. तर असे हे 3 बेसिक मुख्य मॉडेल्स आहे. आणि हे जे आहे याच्यातली पण एक जी कमी होती स्पेसची ती काढून ट्युरिंग मशीन ऍड केली. म्हणजे याच्यानंतर जे मॉडेल आला ते ट्युरिंग मशीनचं मॉडेल आहे. तर अशा प्रकारे हे इथं 4 कम्प्युटेशनल मॉडेल आपण हे पाहिले. त्यातले 3 जे आहे हे मुख्य मॉडेल होत. आता ऍक्च्युअली आता आपण पुढच्या लेक्चर पासून युनिट नंबर 1 ला बेसिकली स्टार्ट करतो. तर आतापर्यंत एवढं तर क्लिअर झालं की आपल्याला थिअरी ऑफ कम्प्युटेशन मध्ये काही कम्प्युटेशनल मॉडेल आणि त्यांचं लॉजिकल वर्किंग आता पुढे आपल्याला पाहायचं.